जेवढे दिसायला सुंदर झालेले आहेत हे नगेट्स तेवढेच बनवायलाही सोपे आहेत आणि पौष्टिकही आहेत. त्याच्यामध्ये आपण सोयाबीनचा वापर केलेला आहे. इथे आवाज ऐकून तुम्हाला कल्पना आलीच असेल की केवढे क्रंची झालेले आहेत. कुरकुरीत असे हे नगेट्स बनवून तयार होतात. बाहेरील कोटिंग असं कुरकुरीत क्रंची झालेलं आहे आणि आतील भाग मऊसूत असा झालेला आहे. म्हणजे बाहेरून क्रंची आणि आतून सॉफ्ट असे हे नगेट्स बनवून तयार होतात. तुम्हाला इथं मी दाखवतच आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने कलरफुल आणि दिसायला इतके सुंदर अट्रॅक्टिव्ह दिसतात आणि चवीलाही अतिशय उत्तम लागतात. आणि हे बनवण्यासाठी अतिशय कमी खर्च येतो. अगदी थोड्या खर्चामध्ये आपल्याला बनवून तयार होतात हे नगेट्स. तुम्ही पाहतच आहात आणि इतके सुंदर लागतात चवीला. किती जरी खाल्ले पोट भरेल पण तुमचं मन अजिबात भरणार नाही. एवढे छान लागतात चवीला ही नगेट्स. आता लागणारं साहित्य म्हणजे पहिलं महत्त्वाचं म्हणजे आपल्याला इथं सोया चंक्स लागणार आहेत. इथे मी 100 ग्रॅम सोया चंक्स घेतलेले आहेत. याचा खर्च 20 रुपये आहे. म्हणजे 10 रुपयाला 50 ग्रॅम सोया चंक्स भेटतात. आता याच्यामध्ये आपल्याला गरम करून पाणी घालायचं आहे. इथे 15 मिनिटे आपल्याला गरम पाण्यामध्ये हे सोया चंक्स भिजवून ठेवायचे आहेत. सोया चंक्स 15 मिनिटांमध्ये पूर्ण सॉफ्ट होतात. म्हणजे पाणी ॲब्सॉर्ब करतात. त्याच्यानंतर आपल्याला हे नितळून घ्यायचे आहेत. परत त्याच्यावरती थोडं थंड पाणी ओतून घ्यायचं आणि अशा पद्धतीनं त्याच्यातील पाणी परत आपल्याला असं पिळून काढायचं. त्याच्यातील पाणी पूर्ण निघून गेलं पाहिजे आणि ड्राय झाले पाहिजेत आपले सोया चंक्स. अशा पद्धतीनं असं प्रेस करून पाणी त्याच्यातील पूर्ण नितळून काढायचं आहे आपल्याला. इथे दाखवल्याप्रमाणे तुम्ही अशा पद्धतीने हे करू शकता. इथे पाहत आहात तुम्ही. आता ड्राय झालेले आहेत सोया चंक्स आणि आतून असे सॉफ्ट झालेले आहेत. अशा पद्धतीनं आपल्याला इथं ड्राय करून घ्यायचे आहेत. म्हणजे परत आपल्या हाताला अजिबात पाणी लागलं नाही पाहिजे. परत ते मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला असं बारीक करून घ्यायचे आहेत. एकदम फाईन पेस्ट नाही बनवायची इथं आपल्याला आणि अजिबात पाणी याच्यामध्ये ऍड करायचं नाही. थोडे मोठे मोठेच अशा पद्धतीने मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहेत. आता याच्यामध्ये लसूण आणि आलं जे बारीक चेचून घेतलेलं आहे ते ऍड करायचं. इथं पेस्ट नाही वापरायची. आलं लसूण असं चेचून घेतलेलं आहे ते वापरायचं. लाल तिखट इथं चवीनुसार वापरायचं आहे आपल्याला. मी इथं 2 चमचे वापरलेला आहे. त्याचबरोबर इथं मीठ ही चवीनुसार मी 1 छोटा चमचा घातलेला आहे. गरम मसाला इथं घातलेला आहे मी. आता याला बाइंडिंग येण्यासाठी आपण इथं जे बटाटो उकडून घेतलेले आहेत ते असे मॅश करून घेतलेले आहेत. म्हणजे किसणीने किसून घेतलेले आहेत ते याच्यामध्ये आपल्याला वापरायचे आहेत. त्याचबरोबर थोडा कॉर्नफ्लोअरही वापरावा लागणार आहे. त्यामुळेच बाइंडिंग येतं नगेट्सना आणि क्रंचीही होतात. 4 ते 5 चमचे इथे मी कॉर्नफ्लोअरचा वापर केलेला आहे. तुम्ही इथं तांदळाच्या पिठाचाही वापर करू शकता आणि भरपूर सारी कोथिंबीर वापरायची. त्यामुळे छान चवीला लागतात नगेट्स. आता हे सर्व साहित्य आपल्याला मळून घ्यायचं आहे एकत्रित. म्हणजे याचा एक डो बनवून घ्यायचा आहे. आता अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही. बटाटा आणि जे आपण उकडून घेतलेले सोया चंक्स आहेत त्याच्यामध्येच आपल्याला हे आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सर्व साहित्य. पाण्याचा वापर केला तर पातळ होण्याची शक्यता आहे आणि ते तेलामध्ये सुटण्याची शक्यता आहे. मी 100 ग्रॅम सोया चंक्ससाठी 3 बटाटे वापरलेले आहेत उकडून घेतलेले. हे प्रमाण अगदी योग्य आहे. एवढ्या प्रमाणात अतिशय छान आणि भरपूर सारे नगेट्स बनवून तयार होतात. आता विकत ज्याप्रमाणे नगेट्सचे शेप असतात विकत घेतलेल्या नगेट्सचे त्याप्रमाणे आपण इथं थोडं बनवण्याचा प्रयत्न करणार आहोत. अन्यथा तुम्हाला ज्या पद्धतीने बनवायचे आहेत त्या पद्धतीने बनवू शकता. मी अशा पद्धतीने सर्व नगेट्स बनवून घेतलेले आहेत आणि भरपूर सारे बनवून तयार झालेले आहेत. नगेट्स डीप करून फ्राय करण्यासाठी इथं आपण आता बॅटर बनवून घेणार आहे. ह्याला स्लरीही म्हणतात. आपण इथं कॉर्नफ्लोअर आणि तांदळाचं पीठ योग्य प्रमाणात वापरून म्हणजे दोन्ही सम प्रमाणात वापरून इथं आता बॅटर बनवून घेणार आहे. अशा पद्धतीने आता दोन्ही मिक्स करून त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि तिखट घातलेलं आहे मी. आणि आता पाणी ॲड करून आपण याचं जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही अशी पेस्ट बनवून घेणार आहे. ते फक्त तुम्ही तांदळाच्या पिठाचाही वापर करू शकता. तांदळाच्या पिठानेही कुरकुरीत होतात नगेट्स. पण मी इथं दोन्ही समप्रमाणात घेतलेलं आहे. इथं दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीनं आपलं बॅटर बनवून तयार व्हायला हवं. जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही अशा प्रमाणात बॅटर बनवून घ्यायचं. आता बॅटर नंतर आपण इथं कोटिंग करण्यासाठी म्हणजे क्रंचनेससाठी इथं मक्याचा चिवड्याचा वापर केलेला आहे. आपण इथं वाटी घेऊन असं बारीक करायचं आणि दुसरी पद्धत म्हणजे मिक्सरच्या भांड्यामध्येही बारीक करता येतं. थोडं मोठं बारीक करायचं. जास्त पावडरही करायची नाहीये. आता पहिल्यांदा आपण जे नगेट्स बनवून घेतलेले आहेत ते बॅटर बनवलेलं आहे. आपण जी स्लरी बनवलेली आहे कॉर्नफ्लोअर आणि तांदळाच्या पिठाची त्याच्यामध्ये डीप करायचं आणि ते पूर्ण नितळून मग आपण जे मक्याचं बनवलेलं आहे कोटिंगसाठी क्रंचसाठी
त्याच्यावरती मग अशा पद्धतीनं ठेवून द्यायचं आणि सर्व बाजूनी आपल्याला मक्याच्या पोह्यांचं कोटिंग करून घ्यायचं आहे. याला कॉर्नफ्लेक्सही म्हणतात. ही व्हिडिओमध्ये आत्ताच तुम्ही पाहत आहात अतिशय सुंदर नगेट्स दिसत आहेत. पूर्णपणे आपण इथं कॉर्नफ्लेक्सचं कोटिंग करून घेतलेलं आहे नगेट्सना आणि इथं आपण सर्व नगेट्स आता अशा पद्धतीनंच कोटिंग करून घेणार आहे आणि परत आपण इथं फ्राय करून घेणार आहे. मस्त अतिशय सुंदर दिसत आहेत नगेट्स. असं वाटत आहे की विकतच आणलेले आहेत, परंतु इथं आपण घरीच बनवलेले आहेत. दिसायलाही खूप सुंदर दिसत आहेत. नगेट्स तळत असताना एक काळजी अशी घ्यायची आहे की तेल परफेक्ट असं गरम व्हायला हवं. कडकडीत तेल गरम असायला हवं. म्हणजे काय होतं, नगेट्स तेलामध्ये सोडल्यानंतर त्याचं कोटिंग निघणार नाही किंवा ते विरघळणार नाहीत. म्हणून आपल्याला पहिल्यांदा असं कडकडीत तेल गरम करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये नगेट्स सोडायचे. जास्त सोडायचे नाहीत, एका वेळेस 4 ते 5च सोडायचे आहेत. म्हणजे काय होतं, प्रत्येक नगेट्स भाजण्यासाठी त्याला स्पेस मिळायला हवा. म्हणजे ते आतूनही व्यवस्थित भाजले जातील आणि बाहेरूनही क्रंची होतील. तर नगेट्स तळण्यासाठीही जास्त वेळ लागत नाही. म्हणजे आपण इथं सोयाबीनचे चंक्स आत वापरलेले आहेत. ते ऑलरेडी आपण गरम पाण्यामध्ये सोक करून घेतलेले होते, त्यामुळे इथे नगेट्स भाजण्यासाठीही जास्त वेळ लागत नाही. परंतु जेवढा वेळ लागतो तेवढ्या वेळामध्ये ते परफेक्ट भाजण्यासाठी पहिला तर कडकडीत तेल असायला हवं आणि नंतर आपण गॅसची मीडियम फ्लेम करून बाहेरचं कोटिंग क्रंची होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. आता पहिली बॅच आपली तळून झालेली आहे, दुसरी बॅच आपण इथं तळत आहे. अतिशय सुंदर दिसायला आणि चवीलाही अतिशय उत्तम असे नगेट्स बनून तयार झालेले आहेत. रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका रेसिपी कशी वाटली ते. आणि अशाच सिंपल रेसिपींसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. या रेसिपीसाठी जास्त खर्चही लागत नाही. कॉर्नफ्लेक्सही खूप स्वस्त आहेत, त्यामुळे तुम्ही झटपट बनणारी ही रेसिपी नक्की घरी बनवून बघा. मुलांच्या डब्यात देण्यासाठी ही परफेक्ट आणि पौष्टिक अशी एक रेसिपी आहे. मुलांच्या आईंचा सर्वात मोठा हाच प्रश्न असतो की रोज काय नवीन डब्यात द्यायचं मुलांना. तर हा एका दिवसाचा प्रश्न सोडवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. तर नक्की बनवून बघा. हे नगेट्स तुम्ही टोमॅटो केचप किंवा सॉस बरोबरही खाऊ शकता. अतिशय छान चविष्ट लागतात.